तुझी संगती झाली आमची निश्चिंती, न देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुराण, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजोदवळीता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संघाची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दासोक ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकं नित्यं विमलमचलं सर्वाणि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणे आता. श्रीपादनाथं गुराजवैर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकदक्षं घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदलीलापुष्टं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदया फुले चौफाळून या भले वरी बैसो पावले श्री गुरुंची ते नमस्कारुणे आता. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवतम. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे जाळी आपण असावे धवळी. ओम नमो ज्ञानेश्वरा तुझी ये संगती झाली अमुचे निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
थोडासा परिहार द्यायचा तो असा. 26 वर्षापासून आपले कापऱ्या मळ्यामध्ये पेरणं असेल, पेरणं फाटा असेल किंवा देणगी वस्ती असतील, आजूबाजूच्या वस्त्या असतील, सर्वांच्या सहकार्याने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराकडे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. आजच्या प्रसंगामध्ये जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत संत शिरोमणी देहूनिवासी वैराग्याचे स्पेशालिस्ट यांचा 4 चरणांचा गवळण प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. सरळ अर्थ पाहायचा म्हटला अभंगाचा. तुझी ये संगती देवाच्या संगतीने आम्ही निश्चिंत झालो. जे पाहिलं नाही, जे ऐकलं नाही, ते पाहायला मिळालं की जे देहातीत आहे, भोगातीत आहे, पण ते त्या भोगण्याच्या स्थितीमध्ये आणून भोग सुखाचे सोहळे. घरी जर पाहिलं म्हणजे देहबुद्धीने त्या प्रपंचाचा विचार केला. घरी जर पाहिलं तर तुमच्या मते सांगतो मी. एका अभंगात तुकोबरे सांगतात दुःख बांधवडी. पुढचा अभंग कधी आम्ही ऐकलाही नाही, सांगितलाही नाही. दुःख रूप देह दुःखाचा संसार हे आम्ही ऐकलं, पण सद्गुरूची कृपा झाली आणि माझा संसार ब्रह्मरूप झाला. काय झालं? संसार. म्हणून ते सांगतात, काय सांगतात ते, की जे पाहिलं नाही ते, जे ऐकलं नाही ते, जे खाल्लं नाही ते कुठे मिळेल? बैसता संताचे संगती कळो येतील कमळापती. कुठे बसावं लागेल तुम्हाला? शब्दाच्या पलीकडचा तो आत्मा आहे. ते आत्मा अनात्मा असेल, विशिष्ट परिविशिष्ट असेल, अन्वय व्यतिरिक्त असेल, पण सगळ्याला आधार आत्मतत्वाचाच आहे. रामकृष्ण तर तो सोडून तुम्हाला सांगता बोलता येणार नाही, आणि तो गेला तर मी कीर्तन करणार नाही. रामकृष्ण. कारण ज्याच्या सत्तेने आपण बोलतो त्याची सत्ता अवलोकन करावी, अनुभवावी. देहबुद्धीकडे पाहिलं तर तुम्हाला सुखादुःखाचं काय होईल जाणील. आणि देहबुद्धी जर कधी आपली बात करायची, देहबुद्धी काय करायची? बात करायची. आणि बात केली आणि गोपीभाव धारण केला. ज्ञानोबरायांनी देहबुद्धी बात केली, गोपीभाव धारण केला, तर त्यांना जातीकुळाचा विसर पडला, जसं सावता बाबांना पडला. यातीकुळ माझे विश्वाचा आत्मा ज्याला समजलं सद्गुरूच्या कृपेने आता विश्वात्मके देवी, ते माऊलीराय किंवा ते नामदेवराय सावताबाबाचं वर्णन करतात. आणि सावताबाबांना कर्म करून निष्कर्म स्थितीमध्ये राहण्याची आयडिया ज्ञानोबरायांनी दिली आहे. कर्मण्य अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू काय कर, कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. तुम्ही देवावर फक्त प्रेम करा. एक दिवशी तो परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच भेटेल. फक्त कसं करावं? निर्विषय करावं, निरपेक्ष करावं. काही अपेक्षा नाही करायची देवाला, काही मागायचं नाही, काहीच म्हणायचं नाही त्याला. मग घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, पण नाही देखील ते मिळेल. पाहिलंच नाही ते मिळालं. तुमच्या आमच्या पुढे काहीतरी एखादा पदार्थ ठेवला, पाहिलाच नाही, आपली खायची अपेक्षा होईल का? ती खाली इच्छा होईल का? करा, पाहिलंच नाही आपण, खाल्लंच नाही आपण. संतांनी देव पाहिला, संतांनी देव पाहिला.
तो वाटला. संतांना संत भेटले, बाबाजी चैतन्य भेटले. बाबाजी चैतन्यांच्या कृपेने अवघाचे संसार सुखाचा करीना अवघाची संसार अवघाची संसार झाला ब्रह्मरूप. सद्गुरु कृपे करोनिया. सुखाचा करीम म्हणतो पण होईन असं काही वाटत. सुखाचा करीम म्हणतो पण होईन असं वाटत नाही, कारण जीवाच्या हातात काहीच नाही. जीवाची जीवदशा गेली नाही. जीवाने जीव धरील काही. जीवाला कळायला पाहिजे मी शिव आहे. हो हा मी कोण नाही. त्या गोपिकांना सहज ज्ञान झालं. काय झालं? अगोदर राधेला कळाला. काय कळाला राधेला? हा लहान असून मोठा होतोय आणि याला फार अनाधिकाराचं ज्ञान आहे. कोणाला? गोपाल कृष्णाला. त्याच कृष्णाने तुम्हाला मला बोध केलेला आहे. कृष्णरूपी बोधले मन माझे. कृष्णरूपाने तर मन समाधान होण्यासाठी परमार्थ आहे. मन हे निवाले, मन हे निवाले, समाधान झाले. कृष्णरूपी बोधले मन माझे. कृष्णरूपाने बोध करावा लागतो. आमच्या डोळ्यासमोर फक्त मुरलीधर कृष्ण आहे. आमची अहोरात्र मुरली एक वाजतीये, तिच्याकडे आमचं लक्ष नाही. तुका म्हणे आता मला तो सापडला. कुठे सापडला? हरी जय हृदय मंदिर. सापडला. हृदय आकाशामध्ये परमात्मा राहतो. देव राहतो कुठे हे आधी माहित पाहिजे. हृदय आकाशामध्ये परमात्मा राहतो. रात्री प्रमाण झालेला आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. पहिलाच होता का कोंडला? पहिलं नव्हतं तर तो बोलतोय कसं काय? पहिलाच होता. मग आता आणखी बाहेरून आतमध्ये घातला का? आता इथे सगुण रूपाला भाळला गेला आणि ते जीवात्म्याने त्याला कुठे पाहिलं? कुणी ज्योती रूपाने पाहिला, कुणी चैतन्य रूपाने पाहिला, कुणी प्रकाश रूपाने पाहिला आणि त्याचं वर्णन केलं राज्य. संतांनी पाहिला 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 संतांनी देव पाहिला. नंदाचा नंदन पाहिला. आनंद रहित वृत्ती, दुःख रहित वृत्ती, सुख रहित वृत्ती ते नंद वृत्ती. सुखाच्या दुःखाच्या पलीकडेची प्रवेश करते ती बुद्धी, ती यशोदा आहे. तिला सुखाशी घेणं नाही, तिला दुःखाशी घेणं नाही. बुद्धीचे वैभव हरी बुद्धी जपे. बुद्धीचे प्रकारे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि टाइमिंग येत. मला कळत चुकलं. लोकांना परमात्म्याची गरज नाही, लोकांना गुरुची गरज नाही, लोकांना देवाची गरज नाही, लोकांना नामाची गरज नाही. लोकांना फक्त आणि फक्त टिंब टिंब भरण्याची विठाला म्हणून ठरवले. तुम्ही म्हटले ना 10:15 10:30 तरी बंद करू. गरज नाही महाराज.
कोण कुठे कोण कुठे कोण कुठे कोण कुठे कोणाच्या संगतीमध्ये. मला सांगा आता, मला सुख मिळेल म्हणून मी शिकलो, कॉम्प्युटर इंजिनियर झालो. आज इथे 2-4 इंजिनियर आधारित राहायचो. जर तो लाईट गेला तर कॉम्प्युटर चालतो का? चालतो का? नाही चालत. मग हा कॉम्प्युटर कोणी बनवला? सगुणाची निर्मिती निर्गुणाने केलेली आहे. आणि निर्गुण अवस्थेमध्ये आईच्या पोटामध्ये तुम्हाला मला ज्यांनी शरीर दिलं तिला निसर्ग शक्ती म्हणतात, एनर्जी म्हणतात. आमचे साधू त्याला देव म्हणतात. देवी दिला देह निर्गुणाला वृत्ती नव्हती. निर्गुणाला निर्गुण तत्व आहे. ओंकार हे मूळ जाणावी सर्वांची, तेथोनी पहावे वेदशास्त्र. आता हा कुठे आहे? संपूर्ण जगताचा निर्माता ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जेथोनी तिन्ही देवाचे जन्मस्थान. 3 देवाची उत्पत्ती ओंकारातनं झाली, जगताची उत्पत्ती ओंकारातनं झाली, तुमची माझी उत्पत्ती ओंकारातली झाली. मग आम्ही तुम्ही संगत कोणाची करायची म्हणजे सुख मिळेल? तुम्हाला मला सुख हवं आहे. सुख आम्ही करतो देहाची, संगत करतो देहाची, अपेक्षा करतो सुखाची. देह तव पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भवतचे चाकी सुडले. जन्म मृत्यूच्या देह जाईल जाईल, यशी काळोबा खाईल. काय शरा काही पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर व्हा ध्यानी रहा. आता इथपर्यंत बरं झालं, पण स्वतःचं हित कशात पाहतात? आणि ध्यानी राहा. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी देणे. ज्याच्या संगतीत राहायचे त्याला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. तुम्ही जे नाशिवंत आहे त्याच्यामध्ये सुख पाहतात, आणि सुख जे मिळतं ते अशाश्वतामुळे. का शाश्वतामुळे? शाश्वत म्हणजे दिसत नाही ते, अशाश्वत म्हणजे तुमच्या समोर उभा आहे. इट इज नो गॅरंटेड. इंडियन फिलॉसॉफी ऑफ द ग्रेट फिलॉसॉफी, भारतीय तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. पण आम्हाला काय कळायला पाहिजे? काय अरे गॉड डू नॉट डेड बॉडी, माझ्यामध्ये ईश्वर राहतो. मीच देव नाही, तुम्ही माझी पूजा केली म्हणजे मी देव आहे असं नाही. मंदिरातल्या मूर्तीने तुम्हाला मला शरीर दिले नाही, आणि मूर्ती समोर तुम्ही किती जरी बसले तर मला नाही वाटेल तुम्हाला सुख होईल म्हणून. किती वेळ बसतात तुम्ही मूर्तीजवळ? मूर्तीजवळ किती वेळ बसतात? मूर्त आहे ते, अमूर्तामुळे मूर्त आहे. जे दिसत नाही त्याच्यामुळे आपण आहोत. मग आपल्या संगत तर आपल्याला करायची आहे. राहतो तर देहामध्ये, आणि देहाला संगत देहाची करायची आहे. मूर्त मूर्ताची संगत करू शकत नाही. मग मूर्ताने काय करावं लागेल? अमूर्ताची संगत करावी लागेल. आतलं सुख त्याला घ्यावं लागेल. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी, यावी न चावटी करू नका. आतलं सुख घ्यायला सांगितले त्यांनी. मग आतल्याची संगत कुणी करायची? दिसणारा अमूर्त, मूर्ताची आतल्याची संगत करू शकत नाही. पण आतमध्ये अजून एक अमूर्त आहे जे दिसत नाही, आणि त्याला ईश्वर बनवायला सांगितलेलं आहे. ते आहे मन. की जे बाहेरच्या जगतामध्ये फिरतं त्याला जगतही खरं वाटतं आणि त्याला ईश्वरही खरं वाटतं. ते आहे मन. काय आहे? मन. मग त्या मनाला तुम्हाला त्या निर्गुणाचा आनंद बाहेरचा देऊन चालणार नाही, त्याला आतला द्यावा लागेल. ते मन शिवाजी
सुख घ्यावे वेळोवेळा. प्रश्न मांडला बालाजी महाराजांनी. आता आपल्या जीवाने शिवाला पाहायचे, जीव दिसत नाही आणि शिवाच्या पिंडीवर पाणी घालून 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 मोबाईलला खाली एकदा म्हटलं ते भगवान शंकर नंदीवर बसून निघाले. गौरी म्हणे कुठे निघाले? ते म्हणे लोकांनी पाणी वतून 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 मला थंडी वाजली, मी डॉक्टरकडे चाललोय. डॉक्टरांना म्हटले लोकांनी पाणी वतून वतून मला फार थंडी वाजली, इंजेक्शन गोळ्या औषध द्या. पण त्या शिवाला महत्वाचा विषय. शिवशक्ती निरूपण आम्ही वाचतो. शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही. त्याला सुद्धा करवलं नाही म्हणून प्रकृतीत यावं लागलं, प्रकृतीचा संग करावा लागला. आणि इकडे म्हणतो न करी रे संग राही रे संग लागोने दिमळ ममतेचा चित्त करा रे निर्मळ चित्त करा रे निर्मळ. चित्त करा रे निर्मळ. चित्त करा रे निर्मळ. येणे गोपाळ राहिते, येणे गोपाळ राहिते. चित्त करा रे निर्मळ. चित्त करा रे निर्मळ. चित्त शुद्धीचं साधन सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये. सांगते चित्ती मियाची झाली, मियाची प्राणे झाले, जीव मरो विसरले प्राणाची आपुली तुझी ही संगती. प्राणाचं भजन समजलं सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने प्राणाचं भजन समजलं आणि बोध झाला. बोध तो अंतरी ठसवला. बोध झाला, बोध झाला त्याला. इदम न मम, शरीर माझं नाही, मी शरीर आहे, मी शरीर आहे, शरीर माझं नाही. कामेश्वर आहे, देहातला मी मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मदये गाते. भजन सगळेच करतात, कोण करत नाही? देख मनुष्यदात सकळ स्वभावताच भजनशील झाली ते केवळ माझे ठाई. परिज्ञाने विन नाशिने अणोणी बुद्धी भेदाशिने कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. अनेकत्वामध्ये प्रवेश केला. बाजरीची भाकरी झाली, साळीचा तांदूळ झाला आणि तुरीची डाळ झाली. छानपैकी जेवण केलं. तुरीची उसळ खाल्ली तर पोट दुखतं, त्या तुरीचं वरण खाल्लं तर पोट दुखायचं राहते. रामकृष्ण. संगत कर सज्जन की मत कर दुर्जन की, संत के घर संत दाय सुख की लुटा लुट. अरे ज्याच्या संगतीमध्ये आनंद आहे तो परमात्मा आहे. त्याला यावं वाटतंय पण कोणाच्या घरी येतो तो? देवाला आणावं लागतं. तुम्हाला मला वासनेमुळं, कर्मामुळं, पापपुण्यामुळं यावंच लागतं. आणि ते सगळं बाद करण्यासाठी यायचंय. येताना गठोडी घेऊनच आलेले संचित प्रारब्ध क्रियावाद. आता ते सगळं बाद करायचंय. इथे आणखी वाढवत राहिलं, आणखी वाढवत राहिलं, आणखी वाढवत राहिलं, आणखी वाढवत राहिलं. प्रभू प्रेमा भक्ती ज्ञानवरायची सांगितली. माझा देव आणि मी काल, आज आणि उद्या वेगळं नाही. त्याला सगळ्याचा विसर पडावा मावलेला. आपल्याला कशाचाच विचार नाही, फक्त सांगायची मात्र काही आहे. सगळं जागेवर आहे आपलं आणि त्यांना विसर आहे. म्हणून म्हणतो आम्ही असवाईचा कोठे आठवायचे नाही, देहीच विदेही, देहातच विदेही. रात्री ऐकले तुम्ही देही विदेही. आता मी सांगत बसणार नाही तुम्हाला. आणि समोरच्याला काही कळत नाही असं समजायचं काही कारण नाही. तुमच्याबरोबर उठत नसल, बसत नसल, येत नसल, जात नसल, पण त्याला ज्ञान नसल असं समजू नका. त्याची भाळी भक्ती त्याला देवाच्या स्वरूपाला मिळवणार आहे. त्याला एक माहिती आहे, माझे ज्ञानसंधाने देख संकल्प उदाहरणे निषेक माध्याजी चोक याचे नाव ऐसा ह्या तिलावसी तेत माझी या स्वरूपा पावशी अंतःकरणीचे तुझ्या पाशी बोलीचे तसे बारीक बारीक प्रबोधाचा अनुग्रहाचं बारीक 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 चिंतन कर. तो परमात्मा तुम्हाला अनुभव देईल, आनंद देईल. आनंद हे त्याचं रूप आहे. आणि संगत आनंदाची करावी, दुःखाची का करावी? आम्ही खातो आनंदाचे लाडू, घ्या रे तुम्ही नका तडपडू म्हणजे साखर आहे मला. मग आता मी काही पाठला देऊ शकत
मला द्यावं वाटतंय तुम्हाला, पण तुम्हाला साखर आहे. मग ज्याला लाडू आवडेल तो खाईल. आज आनंद आहे, काल आनंद आहे, उद्या आनंद आहे. आनंद हे देवाचं स्वरूप आहे, न दिसणारा आहे. दोहा आनंदाचा आहे आतमध्ये. दोहामध्ये जीवात्माने उड्या मारल्या तर तो शिवस्वरूप तोपर्यंत नाही. जीवात्म्याने त्या डोहात बुडी मारली पाहिजे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची रंग नखापासून केसापर्यंत बाबा सांगायचे. तुमचा रोम रोम वजन करतो पाहुणे. 50 रुपये रोजाचा गडी लावून जमणार नाही. पाहुण्याने कधीच विचार केला नाही की मला पाहिजे. ज्ञान ऐक, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपल्याशी आपण याला बोलीचे ज्ञान. पण भक्ती असल्याशिवाय तुमचं ज्ञान काय करील? अहंतेमध्ये नेऊन घालेल. तुम्ही कुणीही लावू नका टेस्टर. मी ज्ञानोबरायांचा पुरावा सांगतो. ज्याला अतिशय ज्ञान आहे कशाचं? चांगदेव 65 असेल, पंचीकरण असेल, पंचदशी असेल, अमृतासोब असेल, योगाचिष्ट असेल, चिंतामणी असेल, रामचंद्र असेल, चंद्रकांत असेल, रामायण असेल, महाभारत असेल, सगळं पाठ. आणि प्रभू प्रेमाकडे जर पाठ असेल तर रांडिवेनी जेवी शृंगार पैकेला. रांडवेनी जेवी शृंगार पैकेला. रांडवेनी जेवी शृंगार पैकेला. रांडवेनी जेवी शृंगार पैकेला. भागवत महाराजांच्या आत्मामध्ये नाथ बाबांचे त्यांचं नाही, माझं नाही, रागाला जाऊ नका. अशी काय चाललं होतं आपलं ज्ञान. ज्ञान तुम्हाला अहंकार निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. नवल अहंकाराच्या विशेषण लगे रामकृष्ण. नंबर 2 कर्म उपासना. शिवाची करा, देवाची करा, गणपतीची करा, रामाची करा, कृष्णाची करा, देवीची करा. ती देवता तुम्हाला दर्शन देईल. कर्म उपासनेच्या ठिकाणी अहम तयार होईल. ज्ञानाच्या ठिकाणी होईल, कर्म उपासनेच्या ठिकाणी होईल. आता काय राहिलं? कर्माच्या ठिकाणी होईल आणि उपासनेच्या ठिकाणी होईल. मी मंदिर बांधलं, मी मूर्ती बसवली, कर्म. तर हे माझ्यामुळे नाही झालं, माझ्या देवामुळे झालं. हे घर माझं नाही, हे घर देवाचं आहे. मी देवाच्या घरात राहतो असा निश्चय ज्या साधकाचा असेल, काल आज आणि उद्या देवाचा बाप त्याला मोक्ष देईल. रामकृष्ण. मोक्षाला जायचे तुम्ही मरणारे नाही. ज्यांचा अनुग्रह प्रबोध झालेला आहे ते मरत नाही. न मरणाऱ्याची संगत करा म्हणजे निश्चिंत व्हा. मी न मरणाऱ्याची संगत करतो 24 तास. शरीर देह जाईल, शरीर जाणार आहे, आत्मा जाणारा नाही, येणारा ना. अहम आत्मा गुणाकेशना. माझ्याकडे राहणारा जीव अनादी कालापासून कोण आहे? ममांशे जीव लोके सनातन. अनादी कालापासून जीव ईश्वर आहे. ज्ञान कोणाला सांगतात? माझ्या समोर बसलेले ईश्वर आहे. आणि मी तुमच्या समोर काय करतोय? माझी काय करतोय? पोळी भाजून घेतो. रामकृष्ण हरी. विठाला विठा. म्हणून सांगतो आता देवाच्या घरात देवाला यायचं म्हटलं तर तेव्हा तुम्हाला माहिती देव काय राहिला. तेव्हा म्हणतो देवच नाही. शास्त्रही सांगतो आगाजी झाल्याची नाही, त्याची वार्ता पुष्टी काय. मी सांगतो तुम्हाला, मी तुमच्या समोर उभा नाही. तुम्ही म्हण काय महाराज खोटं बोलते, धडधडी काय बिर्लाच्या धनाला उभं राहिलाय बोलतोय. मी नाही, तोंड बोलतय, कान ऐकतात, डोळे पाहतात, डोक्यातले विचार तुमच्या समोर मनाने मांडले जातात. हात आहेत, पाय आहेत, कान. इट इज पार्ट. हे सगळे पार्ट आहेत, मी नाही. कल्पना विधातेने झाला जीवा. माये माझी जीवा होती देते. माये माझी जीवा होती देते. माये माझी जीवा होती देते. कल्पना विधातेने झाला जीवा.
आणि माया ईश्वर निर्मित आहे, ईश्वराची शक्ती आहे. माया म्हणजे भगवत भक्ती, भगवत शक्ती, भगवत भजनी, तिची निवृत्ती. रामकृष्ण हरी आपला विषय असा चालला होता की तुम्हाला मला भेटायचंय कोणाला? निर्गुणाला. पण त्याला आता इथं तोड नाही यायला, त्याला आता तोड नाही यायचंय त्याला तुम्हाला मला भेटायला, पण त्याला नाही पाय, त्याला नाही हात, त्याला काहीच नाही. आणि म्हणून तो आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला देवा, तुका म्हणे झाला देवा, तुका म्हणे झाला देवा. अरे तो शिव स्वरूपाला, ब्रह्म स्वरूपाला, महेश स्वरूपाला आला. तो राम म्हणून आला, कृष्ण म्हणून आला, माणूस म्हणून जगला, देव होऊन गेला. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, हे संत म्हणतात बाबा. हे माणूस म्हणून आले, संत म्हणून जगले आणि संत त्वाला प्राप्त झाले. तुमचं आपलं काय? त्या प्रत्येक संतांनी राधा भाव धारण केलेला आहे, हे आम्हाला माहित नाही. ही जेणे करू त्याची संगत जर मनाने नामाची करायला लागलं तर चित्त हरण होत आहे. आणि जोपर्यंत चित्त हरण होत नाही ते गोपिका भक्ती करायच्या. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेत. कोण जन्माला आलं मग? अभंगाने म्हणा, कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा तडका पसुतला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. तुमच्या माझ्यामध्ये जो परमात्मा आहे त्याचा तुम्ही अनुग्रह घेता, त्याची स्थिती झाली, आनंद प्रगट झाला. काय झालं? कंठी प्रेम लाटे, नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे. तो इथे प्रगट झाला आणि तो जीवात्मा आनंदाने सैर भैर झाला. अनुग्रहाचे दिवस आठवा सगळ्यांनी. बाबाची गाडी जर दारात उभी राहिली आणि मंडळी घरात स्वयंपाक करत असेल, गाडी पाहिली कुणीतरी नुसता हात, आवाज तर नाही, ती तल्ला सदरा घ्यायचा, अंगात अडकायचा, तिने गल्लीवर विचारत हे कुठे गेलं, ते गेलं असेल बाबाच्या घरी. आनंद आपल्याला माहित नाही आपला आनंद कुठे राहतो. घनानंद, घटानंद, पटानंद, परमानंद. माऊली ज्ञानोबा म्हणतात तू परमार्थ धिक भरता करतो. जीवाला प्रश्न आहे, जव त्या परमानंदी का बरं मन परमानंदावर जात नाही? मनाने जर आनंदाची संगत केली, मनाने जर त्या परमात्म्याची संगत केली, प्रकृतीची अहंता ममता सोडली, कधी घडेल त्याची संगत? कृष्णाची ये संगती नाही भोगतान, झाले समाधान सकळांचे. कोणत्या कृष्णाची संगत? तो किती हजार वर्ष झालं गेला. मग आम्ही आता कलियुगामध्ये कुठल्या कृष्णाची संगत करावी? एखाद्याची करायला गेले तर झालं सगळा गोंधळ, सगळा अवघडच. तर त्यांनी सांगून ठेवलं, या देहाच्या बांधोडीला पडिजे, सुख दुःखाच्या सागरीनं उडीजे, सुखे सुकृपा घडीचे माझी अंगा. आतमध्ये तो हरी आहे. आतमध्ये तुम्हाला मला प्रवेश करावा लागेल, त्याची संगत करावी लागेल, मग जीव निश्चित होईल. कधी? कधी होईल निश्चित? चिंता तर झाली पाहिजे ना, का नको? हरिमुखी गाता हरे बलिदान, हरे मागुदान मध्ये, हरे मागुदान मध्ये, हरे मागुदान मध्ये. हरिमुखी गाता हरे बलिदान, हरे मागुदान मध्ये, हरे मागुदान मध्ये. चिंता घालवायची आहे तुम्हाला मला, चिंता. आणि हरीच्या मुखाने, कोणी कोणत्या मुखाने? या तोंडाने आपण तुमचं कोणाचं सांगत नाही, मी माझं सांगतो. रोज एका गावाला फिरतो म्हणून, बिडी काडी तंबाखू, चांगलं वाईट, सत्य असत्य, देवाचं धर्माचं सगळ्याचं काही बोलतो. आणि शिवाय काय करतो? चट्ट खो चलतो गो. कळालं? कळालं का? सांगू मला. चटक हो चलतो गो, चला मग चैत मा चई नाही, चई च देव चेह आहे. मला माहितीच नव्हतं इथची भाषा आमच्या वास्तव नाही. म्हणजे इथं दाखवायलाच नाही, इतका 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 गावामध्ये जमिनीपेक्षा.
आणि पहिल्याच दिवशी चया ब चट्टी की चळा का चय आहे माझ्या जवळ येऊन मला चला म चमच समजतस गप बसला. कळलं का काय? तेव्हा समाज वेळाला म्हणला मला चची भाषा कळते, तू काय म्हटली ती. आपल्या संतांची भाषा कळाली पाहिजे. किती दिवस होईल हे? तुम्ही किती 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 आत्मा अनात्मा आत्मा अनात्मा परमात्मा सगळं काही करा, पण त्याच्यामध्ये प्रेम भाव नसेल तर भक्ती प्रेमाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विराव्या. जीवाच्या ठिकाणी वैराग्य आणण्यासाठी जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवे जे संती सोहम भावे पारंगती रविजे जेत. तो भाव पाहिजे आता, आणि तो भाव पाहिजे असेल तर ते कसं करायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं रात्री हात योग सांगितला, हे सांगितलं, ते सांगितलं. कडकडीत उन्हामध्ये अग्नी पेटायच्या मध्ये आपण झोपायचं, आपलं जळू करावं. तुम्हाला भावाशिवाय देव कळणार नाही. मौली ज्ञानोबांच्या मताने परमार्थ करा. भावेविहीन देव न कळे निसंदेह, गुरुविहीन अनुभव कैसा. कशी बोटाने दाखवू तुला की अनुभव गुरुच्या बोला. कंठी धरीला म्हणजे तुमच्या नावाचं काळं मणी आहे का नाही. आता मी आधी एक तुम्हाला चिंतन सांगतो. जी उलटी करा, घशातल्या घशात प्रबोधाचं चिंतन करा आणि प्रबोधाचं नाम मावळल्यानंतर मला फोन करा. सोहम तेही अस्तवले रामकृष्ण. पण हा चिंतनाचा विषय आणि सहज आहे. तुम्हाला सहज समाधीमध्ये जाता येतं, तुम्हाला सहज भावामध्ये राहता येतं, तुम्हाला सहज प्रभू प्रेमामध्ये राहता येतं. आणि सहज प्रभू प्रेमावरती माझ्या राधेने केली तो उद्धवाचा काटा काढला. उद्धवाला म्हणलं प्रेम आणि देव काय वेगळा आहे, काय फरक आहे प्रेम आणि देव. भक्ती आणि प्रेम म्हणजे काय, देव म्हणजे काय ते म्हणजे देव, प्रेम आणि भक्ती एकच रे उद्धवा. कशी काही एकटी भक्ती पंत बहु सो पुण्य नागवे पाप सुखती जन्म मरणाच्या खेपा. आम्हाला एवढंच करायचं, त्या खेपात चुकवायच्या आणि परत यायचं. तुम्हाला यायचं का पाटील? मला तरी यायचं. बरं नाही तरी पेटी वाजवायला मग यायचं का नाही? मग जायचंय काय? अहो जायचंय नाही, यायचंय नाही. आता नाही जाणी येणे सर कुंडले बोलणे. जायचंय कुठं? इथंच वातावरणात फिरून जायचंय. यायचंय कुठून? याच वातावरणामध्ये धरलेली वासना किती बारीक आहे अणुपेक्षा परत या शरीरामध्ये यायचे. यायचं असेल गोपी भावाने ध्येय ठेवला तर भगवत प्राप्ती लवकर होईल. ज्ञान भावाने ध्येय ठेवला तर फक्त ज्ञानाचं गप्प करायला येईल. कर्माने ध्येय ठेवला कर्मच करायला येईल. उपासनेने ध्येय ठेवला पूजा करता करता मेला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय पूजाच करायला येईल. आणि या कशातच नाही राहायचं आणि या सगळ्यात राहून गेलं राहायचं. संसारी असावे आठवणी नसावे भजन करावे वेळोवेळा. अहो त्याचा जन्म गोकुळामध्ये झाला आणि आनंद झाला. कोणाला? गोकुळात तुम्ही बाकीच्यांना काय झाला? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदाधरी आनंदया नरनारी. त्या वृत्तीला त्या उर्मीला आनंद झाला. किती आनंद! किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी
तुमचं लग्न झालं, खूप आनंद झाला ना तुमच्या मावळ्यात? झाला का नाही? आता तोच नवरा जन्मजन्मी मिळणार आहे. युगयुगांतरे कल्पकल्पांतरे जी बायको केली तीच मिळणार आहे. तुम्ही किती प्रयत्न केला तरी, किती प्रयत्न कराल, येशाम भार्याम सप्त जन्म पर्यंत युगयुगांतरे कल्पकल्पांतरे इदं मम. बाबन काकाच्या माग म्हटले, बाबन काकाला जाऊन विचार. आणि एवढ्यातनं सुटायचंय तुम्हाला, ही दाम्पत्य काट आहे. याच्यातनं सुटायचं असेल तर प्रभू प्रेमा भक्तीच करावी लागेल, अन्यथा जीवाची सुटका होऊ शकत नाही. प्रभू बाकी सगळं करा, सांगा, बोलू नका, सांगू नका, करू नका, हे मत माझं काल नाही, आज नाही, उद्या नाही, सगळं माहिती असेल जेव्हा. पण जर उर्वरित आयुष्यामध्ये त्याला हे नाही कळालं, हाय का हे नाही कळालं, विसरून गेला का तू? विसरला का? हे काय आपल्या आतमध्ये ते पुतळ्याची या महाद्वारामध्ये. पण आपलं लक्ष नाही म्हणून ते म्हणतात वरच्या गल्लीला लक्ष ठेवा. वरची आळी सांगितली, खालची ऊर्ध्वमुखी आळवीला. ऊर्ध्वमुख सांगितलं, अधोमुख नाही. अधोमुख झाला की मग मात्र देह प्रकृतीच्या बाजूने ती बुद्धी कार्य करते. आणि ऊर्ध्वमुख जर कधी त्याचं सुरू झालं तर मग मात्र तिची संगत तुम्हाला घडेल. त्याची संगत गोपिकांना घडली सगुण रूपाने. तुम्हाला आपल्याला निर्गुणाच्या मार्गाने त्यांनी संगत दाखवली की तुमचा श्वास नामस्मरण करतोय. आपला श्वास कृष्ण हलवतो, राम हलवतो, तैसा हृदयामध्ये बोलिले आत्मा रामे श्रीकृष्ण. मग तो आपल्याला माहित नको का की माझा श्वास माझा कृष्ण हलवतोय. माझा श्वास कृष्ण माझे जन, कृष्ण माझे स्वयर सज्जन, कृष्ण वाडा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारो, उतरील पारो भवन देविता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बनलो झुलता. आता त्याने आपल्या संगत कोणाची करायची? संगत आपल्याला सगुणात राहून निर्गुणाला भेटायची. सगुणाचे संगे आलो निर्गुणाचे भेटी. मग एवढं कळालं की ते सांगतात पण तुला निर्गुण नामाची संगत करावी लागेल. नाम दिसत नाही, कानामध्ये पेरलं ते तुझ्या डोळ्यामध्ये उगवलं पाहिजे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापक ते भरिले तोची हरी. तो हरी सगळीकडे भरलेला आहे आणि तुम्हाला मला त्या हरीची संगत करायची. एक नाम
द्वैत नाम अद्वैत कुसरी तो आतही आहे आणि तो बाहेरही आहे. आत हरी बाहेर तुमचा माझा प्रपंच करतो. तुम्ही याला सार्थ तुम्ही जास्ती का करताय बरं? माझा आवाजच मला कळत नाही. निर्गुण हरी तुमचा माझा प्रपंच करतो असं तुम्हाला कोणाला वाटतं की माझा प्रपंच देव करतो? हात वर करा. शाबास बाबा, खरं बोलले म्हणून नाही म्हटले ते खरं बोलले. देव करतो अशी जर भावना झाली तर त्याची संगत होईल आणि मानवी जीव निश्चिंत होईल. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता भाग त्यात लक्षण हेही नाही आणि तेही नाही. ज्ञान कशासाठी आहे तुम्हाला? कळून यायचे तुम्हाला माझ्या आतमध्ये परमात्मा राहतो. आता तो काटा पायामध्ये काटा पडलाय जुना म्हणून बाबरीत एक नवा काटा घेतला आणि काटा काढायला लागले. आतला काटा निघाला, तो टाकून दिला आणि एवढा मोठा रान बाबरीचा काटा जर खिशात टाकून निघाला काय होईल? काय होईल त्या काट्याचं? ते म्हणतात तुम्ही हाही काटा टाका तोही काटा टाका. जर हाही काटा टाकला तोही काटा टाकला तर त्याची संगत होईल जीवाची. कोणाची संगत करेल? ईश्वर नामाची, आत्म्याची. कारण त्याची संगत ज्यावेळेला त्याला आवडायला लागते त्यावेळेला तो जगात राहतो पण तो जगात नसतो. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र. या टायमाला तर लई 2-3 दिवस होते हो कापरी वस्तीवर. बर, तुमचं काही नुकसान, त्यांचा काही फायदा. पण विचार, आता मी कीर्तन इथे करतोय, तुम्ही इथे बसलात, तुम्ही सगळेच इथे आहेत का? डोक्यात जर काही विचार नसेल तर तुम्ही इथे आहे आणि डोक्यात जर विचार असेल तर तुम्ही इथे. हा महत्वाचा पॉइंट आहे. मग ते जर संगत कोणाची करायची? सज्जन के घर सज्जन करा जाए हो करेगा दो बार. गधे को गधे मिलेगा खाएगा दो. कधी कळावं आपल्याला? किती वर्ष ऐकल्यानंतर? 26 वर्ष झाले. कुठे गेले सप्तेचे आपल्याला कळाले नाही. सावता बाबांनी सप्ताह करून घेतला, नाही तर आपल्यासारखीची काही इमेज सप्ताह करायची नाही. मग आता इथून पुढचे आता तरुण पिढीने प्रवेश केला. आभार त्यांचे, नवीन तरुण मंडळाचे आभार का मानावशी वाटतात. इथून पुढचे 25 वर्षामध्ये आमच्यातले किती खपतीने सांगता येत, किती राहतीने सांगता येत. पण तो तुमच्याकडे आलाय. आता तुम्ही तो इमाने येत बारे 25-26 वर्ष सांभाळावा असं मी सांगते. बाबांना विनंती करेन. रामकृष्ण. कारण जसा झाला तसा केला. एका गावाला असा आपला छानदार सप्ताह चालू होता, पण काही सुशिक्षित पोरांच्या डोक्यात आलं. ते सगळे 2-2 लाख पगारवाले एकत्र आले, चांगले 50,000 गोळा केले आणि केला सप्ताह. मग काय तू आता 50,000चा सप्ताह म्हणल्यावर काय तिथे कमी आहे का? असं सप्ताह केला, असं सप्ताह केला, पण 5,000 कमी पडले. आपल्या सप्त्याला कधी काही कमी पडले असं मला नाही वाटत. पडायचंच नाही. हा सप्ताह कोणाचा आहे? सावता बाबाचा आहे. तुम्ही रोज एक जमीन प्रभाते देशमुख सुरू करा, मला किव येते. आणि कुणीतरी एकाच्या कैवारी उघवी अनेकांचे कोडे. कारण कर्तृत्व धारण केला तर मला मोक्ष मिळणार नाही.
ही तर मला माहित पाहिजे ना. सावता बाबा नसते तर सप्ताह झाला, ज्ञानोबा तुकोबा नसते तर तुम्ही वारीला मेवारीला जाणार. मला येत हसू असं उड्या मारू मारू या खाली येते. खाली एक जण आली शेजारची बाई, मी तुम्हाला ती जाऊन येऊन परतीची वारी करून आली. मी झोपली होती ती शेजारची पोरीला म्हटलं जागा तिला उठव चहा प्यायला म्हणून. मला माहितीच होतं आता तुम्ही मला भेटायला येणार आहे. मला इकडे पाया पडते म्या परतीची वारी केली म्हणली म्हणून पाया पडते. पाय दुखलं आणि खाऊन जर गाडीत बसलं तर पोटात माझ्या उलटी येत होती. गेली परतीची वारी केली. ऐकलं का नाही रमेश? आता आमच्या परतीच्या गाड्या चालल्यात म्हणून सांगतोय तुम्हाला. आता आमचा प्रवास उतरायला आहे. आता मग परतीच्या प्रवासाला आम्हाला आमच्या स्वरूपाला मिळायचे. कुठे जायचे आम्हाला? आमच्या स्वरूपाला जायचे. तुम्हाला कुठे जायचं तुम्ही ठरवा, पण आम्हाला आमच्या स्वरूपाला जायचंय. आणि कसं जायचंय? वाड्या वेळ झाला वा पांडू त्याला रोज उभा करायचा. रोज उभा करायचा त्याला सकाळ संध्याकाळी. कोण म्हणतं देव येत नाही देव राहत नाही. बाबा म्हणायचे त्या लाकडात प्रगट झाला पाहुणे या जित्या जागत्या माणसामध्ये देव नाही का? त्याची संगत करा. कोणाची संगत करा? जित्या जागत्यात राहतो त्याची, आतमध्ये राहतो त्याची संगत करा. आणि त्याची संगत तुम्हाला आंतरिक प्रेम दिल्याशिवाय राहणार आहे. अभंगाचं तुझी संगती चला थोडस पाटील म्हणतील. मला वाटलं काहीतरी कृष्णाचं सांगतील, पण या जरा बिघडल्याच. त्याचं ऐकण्यामध्ये सामान्य जीवाला आनंद आहे म्हणून संतांनी सांगून ठेवलं त्याचं चरित्र उच्चार करा. आता गोकुळामध्ये कृष्णाचा जन्म झाला आणि कृष्णाचा जन्म झाल्यानंतर गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. मला मनाला मोह पाडणारा तो परमात्मा श्रेष्ठ. कुरळे कुरळे केस आहेत, काळे भर डोळे आहेत, हातामध्ये बंसी आहे आणि ते असं तर हात टिकत टिकत Hare
नाही, कोणाला हात उचलायला सांगितले नाही, कोणाला बोलायला सांगितलं, असा हलवणारा डोला तो तुमच्या माझ्यामध्ये राहतो. त्याचा आनंद आपल्याला मिळायचा. त्या गोपिकांनी सैर भैर भक्ती केली देण्याच्या एकमेकीला सांगावं, एकमेकीला सांगावं, अगं ते नंदाचं पोरगं देव आहे. माझ्या घरी आलं होतं, राधीने सगळ्यांना वाटलं, तुमच्यात कुणाला तरी अनुभव आला आणि तुम्ही त्या कार्याला मदत केली. खरं म्हणजे सांगणारी दुसऱ्याला की तू हे कर, तोच खरा म्हणजे मार्गदर्शक असतो. मी केलंय तू कर, मी केलंय तू कर. आणि ही जी कृष्ण भक्ती आहे, ज्ञानोत्तर भक्ती, ती काय आगळी वेगळी आहे याच्यावर. आपण नुसती त्याला काहीतरी असं मनाने द्यावं आणि त्याने प्रत्यक्ष आपल्या ताकात वाढवं. जसं त्या राधेला तो जीव लावत होता तसं जीव तो आपल्याला लावतो. त्या राधेसाठी तो झुरत होता, त्या राधेसाठी तो झुरतो. आधी त्याला पदार्थ त्याच्या ताटात आले, त्याला असं वाटतं राधेला आवडत होतं. राधेच्या ताटात काय आलं तर तिला असं वाटतं, पण त्या राधेला यशोदामाईने बोलवलंच नाही बारशाला. तो म्हणतो माझी किती स्वार्थी आहे, जे देतात त्याच्याकडे आपण जातो. सपरात इकडे तिकडे नाही, बंगलेवाले गाडीवाले मोठ्या मोठ्याकडे आपण जातो. ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे माझ्या बाबाने जावं. ज्याच्याकडे काही नाही, तुमच्या पत्रा होता, 2 पत्रे होते इथं ठोकलेले कापरी वस्तीवरची, त्या पत्र्यामध्ये केलेले आपण कार्य करू. साधी भजनामध्ये केला, भजन झाल्यानंतर मेळाव्यात केला, मेळाव्यानंतर दादानी या ठिकाणी पांडुरंगाला काय झाली अपेक्षा मंदिर बांधलं. म्हटलं बघ आपण इथे सप्ताह करूया का. एकाच्या कैवारी उभी आणि एकांची कोळी, असा कृष्ण राधेच्या अनुभवाला आला. आणि तिने बाकीच्यांना सांगितलं, अगं तर नंदाच्या घरचं पोरगं कसं आहे माहिती का तुला, तुला माहित नाही ग ते, तो देव आहे म्हटली. तो कोण आहे, तो देव आहे म्हटली. त्या म्हटल्या असं कसं म्हणते, बघायचं का. पण याने रडायला सुरुवात केली. असं रडायला लागला, असा रडायला लागला, आई मला चंद्र दे धरवणी, त्याचा आरसा दे करवणी, आई मला वाघ दे धरवणी, त्याचा घोडा दे करवणी, आई मला आरसा दे करवणी, चंद्र दे धरवणी, त्याचा आरसा दे करवणी. मावळ भट्टाने सांगितलं होतं, विडंबिला भट तिला पाठीवरी पाठ. गड मावळ भट्ट सांगायला आला, याला काय करा, याला नाणीत टाकून द्या, विहिरीत टाकून द्या, काढून टाका, सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. खोटे सांगितलं होतं मावळ भट्टाने. आईला पटलं का. कोणत्याही आईला असं वाटत नाही माझं पोरगं ठेंगडं वाईट वागतंय, दुसऱ्याच्या पोरींना फसवतंय, कोणती काही कबूल करत नाही. आणि जेव्हा बाद होतंय तेव्हा एखाद्याचं धरून आणून लग्न करते आणि दोघी सासू सुना झोरून मारतात. रामकृष्ण जगाचा विषय हा. काय सांगितलं मी तुम्हाला हे. अहो ती देवाची आई, तिला गाराने करायला गेल्या. यशोदे तुझा तुला वाटे गोड, हा सगळा गोकुळाची करीतो गोड. हा आमच्या घरी येतो, आवरी आवरी फुला काना, याने नाशी येल्या आमच्या सोना. येतो तोंडाला लोणी लावतो काय, कपडे धुवायला गेल्यावर मागे मागे जातोय काय. आणि तो जर गेला तर त्या धुनच नदीवर टाकून येत होत्या. आणि कसे करत होत्या त्या, चिरे चोळिया धुता त्या विसरती, तुझी संगती. त्या गोपिकांची निश्चिती झाली, त्या संतांची निश्चिती झाली. तुमची माझी निश्चिती व्हायला पाहिजे, हे बी नको ते बी नको. आणि अशा स्थितीमध्ये साधक राहिला तर तो ह्या जिवंतपणेच ब्रह्म झाला, असं माझं ज्ञानोबा ज्ञानेश्वरी बोलतात. आता त्याला मला वाटलं त्याला ब्रह्म करीन, तो आधी ब्रह्म झाला. मुक्ती देईल तो मुक्तीच्या पलीकडे जाऊन उभा राहिला. कारण तुझी हे संगत त्या परमात्म्याची करा, त्या नामाची करा, त्या हरीची करा. आणि इतकं नामावर प्रेम करा, इतकं नामावर प्रेम करा, इतकं नामावर प्रेम करा की हळूहळू देह भाव सर्वदाय मग विदेही सुख होय. विदेही म्हणजे कपडे काढून तुमच्या समोर कीर्तनाला उभं राहणं म्हणजे विदेही नाही. तुमच्यामध्ये ईश्वर पाहा. तुम्हाला पाहिल्यानंतर, तुम्हाला आठवल्यानंतर मन भरून येतं. सहज त्यांनी सहजच सांगितलं आणि सहजच तुम्हाला आपल्याला ते व्हायला पाहिजे. रीत सांगितले रे, मोठ्या घरची लेकरं आहेत राष्ट्रीय संतांची, आपण नामाला विसरायचं नाही. इकडची दुनिया तिकडे झाली तरी नामाला विसरू नका. आणि जर कधी नामाला विसरलं तर 84 लाख योनी फिरायला लागतील. जिवंतपणी ब्रह्म आहोत, ब्रह्म आहोत, ब्रह्म आहोत, ब्रह्म आहोत, ब्रह्म माझ्यामुळे आहे, निश्चिंत रामकृष्ण. ब्रह्मामुळे मी नाही, हा जो मी आहे तो ब्रह्म आहे. ब्रह्मामुळे मी नाही, आत्म्यामुळे नाही, आत्मा माझ्यामुळे आहे. कोणामुळे बोलतो मी नसेल तर तो काय बोलणार आहे. आता बघा हा मी तशी करा यू स्टडी. आय एम गॉड, डू नॉट डेड बॉडी. मग आता गॉड मग कसं ठेवलं मग काय करायला पाहिजे. आता बोलवलंय
गाराण्याचं कवळणी गाराणे सांगो येते ती काय म्हणते माहिती का बाळ सगुण गुणाचा तान केवळ दिसते गोजिरवान बाळ सगुण गुणाचं तान केवळ दिसते गोजिरवान काय सांगा माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गोकुळ जाणारी तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आ घेता या गोपाळा तुम्ही थाळीच्या तुम्हालाच वडाळ म्हणती तुम्हीच डपोणी याचा भवरा आ घेता शारण धरा बारा घरच्या बारा घे गोकुळच्या नारी ती त्या गोपिकांनाच पाठवती परत तरी एक येते दारी डोकला म्हातारा त्याच्या डोक्यामध्ये याने फोडी येला डेरा सगळ्या जणी आल्या कृष्णा तू आम्हाला एकदा तरी भगवान श्रीकृष्ण रासक्रीडा करत असताना भगवान शंकर साडी घालून तिथे आले गोपी भाव धारण केला आम्ही कोणत्या भावाने परमार्थ करतो असा ज्याचा प्रश्न त्याला पडावा कृष्ण माझी प्रकृती पुरुषाची असेल किंवा स्त्रीची असेल माझी प्रकृती त्या ईश्वराने बनवली आतमध्ये मालक आहे आणि म्हणून त्याच्या नावाचं सौभाग्यवती भव माहित नाही आपल्याला तुमच्यात मालक आहे ही तर खेदाची गोष्ट आहे त्यांनी त्याचं मन असं मोहून टाकावं त्या कृष्णाने पण खोड्या वाढल्या कागाळ्या वाढल्या कोणाच्या घरी जायचं कोणाच्या काही वासरं सोडून द्यायचे एक म्हणली अगं ते नंदाचं पोगेली गाडव त्याला जाऊन सांगितलं कोणीतरी ती गोपी तुला गाढव म्हणली गल्लीतल्या गेला कुंभारायची ती सगळी गाढवं त्यांच्या गोठ्यामध्ये बांधली गाई सोडवून दिल्या हा सकाळी उठला तर आज थोडस उशीर झाला म्हणून पातेलं घेतलं तोंडावर पाणी मारलं आणि गाई खाली बसला गाई तो आपुल्या घरी कृष्णाला पाहून राधेला भुललेलं होत होतं राधेला पाहून कृष्ण भुलला जात होता आम्ही याला वेगळं वळण देतो त्याने काय केलं सकाळी सकाळी उठला आता गाडवाला का कधी पाणी लावायचं सवय का त्याने अशी लाथ मारली पाण्याचं भांडण मालक लगेच मालकीन आली आज काय झालंय काय दूध दिना गाई तिने शिंगाकडे नाही पाहिलं वशिंगाकडे ती दुसऱ्या गाडवात आली बसली पाणी मारलं त्याने तर मालकीन उलटी पुलटी केली हा उठून उभा राहिला तुमच्याकडे मी बघत नाही समद्या गोठ्यात काय होतं गोट्यात काय होती आणि मग त्यांनी काय केलं अरे म्हणला तू जरा डोळे उघडे उठ काय झालं हे बघ ना तू बोलली का कृष्णाला काही त्याच्याशिवाय होणार नाही चूक झाली ना त्याचं शासन ठरलेलं आहे तुझी चूक झाली आता एक तर त्याच्याकडे जा यांनी ते सोडले पण याच्या सगळ्या सोडलेल्या त्या याच्या मित्राच्या शेतात गेल्या तो तिकडनं हा इकडलं हा काय आता चाललाय तो तिकडनं त्याच्या म्हणला हर्या तुला काय कळत का रे सगळ्या गाय माझ्या पिकात घातल्या आता दुसरा कुणी असं तर बोललो असतो मित्र असल्यामुळे मला काही बोलता येत नाही रे तुला अरे म्हणलं बघ ही काहीतरी म्हणली असं त्या कृष्णाला घेतले बघ तिथे थोबाड फुटले मुली जाऊ दे दार काढून दूध घालतो आणि त्याला भेटून येतो हा जातो त्याच्या घरी आईला काय म्हणतो माहितीये का आई यांच्या घरचे गाढवं गेले काही विचार बरं कृष्णाच्या लक्षात आलं त्या गोपाळाच्या लक्षात आलं की कृष्णाने ही कळ केली मग गोकुळामध्ये असे त्याच्या कळी वाढत चालल्या आणि मग त्यांनी सांगितलं आता तुम्ही काय करा गाया घेऊन सारे
9 ते 11. मोठा बुवा आला तर ते 11ला संपली का नाही? चुकीचं आहे का? तुम्ही म्हणा कशी कोकळत फिरल्या का बस. त्या कोकळामध्ये त्यांनी खोड्या कराव्या आणि गोपिकांनी येऊन यशोदेला सांगावं. यशोदेने त्याला टाटावं, कृष्णा कशाला जातो इथे तिथे, तो जाऊ नये लोकांच्या घरी, खाऊ नये कोणाचं. आता आम्हाला सांगितलं तर जमन का? मला एक जणांनी सांगितलं संन्याशी माणसाने कोणाच्या हातचं खाऊ नये. तुम्ही कुठं पण गेला तर स्वयंपाक करून खा. म्हणजे त्या बाया त्यांच्या अख्ख्या घराचा स्वयंपाक करायला बरं झालं मग ती महाराजाला स्वयंपाक करायला आपली सुट्टी मिळाली. तुम्हाला सुट्टी जर घ्यायची असेल तर सप्त्याला यायचं, खायचं. रात्री मुलांनी सांगितलं पत्रावळ्या उचलू नका, ताटं सुंदर व्हायची, हात भाजायचा, गरम गरम पहिल्या पंक्तीला. कुठं मिळायचं? तुमच्या घरी तुमच्या सोना देतात, तुमच्या सासा देतात. इथं आमच्या घरी मिळतं तरी तुम्हाला यावं वाटत? यावं वाटतं का? याला तारी या रे रागे, याला तारी या रे रागे, याला तारी या रे रागे, याला तारी या रे रागे. येतो पण आपल्याला कुठे भरोसा आहे? आपल्याला भरोसा आहे का तो आपल्याला पोटभर देईल म्हणून? एक दिवशी पोरांना सांगितलं, पोरांना आज काय शिदोरे घेऊ नका. तर आता याला रानात पाठवलं तर चला वळू गाई पैसू जेऊ गाई. मग गोपाळ चले रानात गेले गप्प बसतात का? ते गप्प नाही बसले. ते आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या धाव मारली गेला. मग ती खेळ खेळायला लागली आणि खेळ खेळून जमली पोरे. काय तुझ्या खेळायचं सुख, आमच्या पोटाला लागली भूक. देवा डबे नाही आणले, भाकरी नाही आणल्या, पोळ्या नाही आणल्या, काय खावं? देवाकडे येऊन तक्रार करतात. देव म्हणे माळावरती जावा. बरीच मंडळी गाव सोडून गेली का? कृष्णाने गावातल्या आबालवृद्धांना परमार्थ शिकवला, बाया बापड्यांना परमार्थ शिकवला, पोरा लेकरांना परमार्थ शिकवला. आणि माझ्यासारखे मोठे मोठे जाऊन माळावर आपली घरं झोपड्या बांधून राहिले. मग त्यांचा होम चाललाय पुढे. ओम प्राणाय स्वाहा, ओम याणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः, कृष्णार्पणमस्तु. डोळ्यात धूळ जाईपर्यंत यज्ञ चालू आहे. पोरं गेले ओम भिक्षाम देही, अलख निरंजन आदेश. गेले पोरं. तिथं गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि वसकले. कशाला आले इथं? माणूस घाई घाई घरात आवाज देणार. तुम्ही देता का नाही मला माहित नाही, पण देत जाईल पुढं. दारात कुणी आलं तर तुम्ही घरात जायचं नसेल तर घराला आवाज द्या. घरातलं घर बाहेर येतंय, कळतं का काय बोलतो ते? घराला आवाज द्या. आहे का रे कोण घरात? एक अर्धी भाकर एक चपाती आण रे बाहेर. आता घर देणार असलं तर दारातलं देणार नसलं, घरातलंही देणार नसलं तर किती पुण्यवंत आहे विचार. हे तर न देणारेच होते. त्याच्या धाकाने राहण्यात राहायला आले होते. एकमेका मुखे देव सुखे घालो उंबरी. ते तर तोंडातलं एकमेकाला खायला घालू. तोंडातलं राजाला गेले ना ते. त्यांनी पाहिलं त्याला. एक दिवशी कृष्ण बाळ्यामध्ये बासरी वाजवत होता. सकाळी एक पोरगं उठलं, रस्त्याच्याकडे जाऊन बसलं, दगड लावला, इनार घातली. आले का लक्षात? सांगू परत. पण तरी नंतर माझा वापर केला, मी नाही करत. घातली, आलं बाहेर. आईने ताक केलं मडक्यातलं, एवढे शहर दिलं, पिलं. आई टाकली गोडे. त्याने आंघोळ केली होती का? आंघोळ घेतली का त्या पोराने? ऐकलंय का? नाही. हातपाय तोंड धुतले होते का?
दात घातले होते का आणि तोंडातला ताक गिळलं दुसरा तोंडात बोलणा झाला पळतच सुटले. आता सगळी पोरं गेली होती हा मागे राहिला होता. गेला तर कृष्ण तिथं बासरी वाजवत होता. याने त्याची बासरी घेतली आणि त्याला ओढला ना तर खाली झोपवलं. आता याच पोट भरलेलं आहे त्याला कळ ना. पण मग तिची ओढ केली त्याने अशी. देवाने हा केलेली तोंडातला तो ताकाचा गुण त्याच्या तोंडात टाकला. उच्चिष्टाचा भाग तो देव होता त्याने गिळून घेतला. त्या गोपाळांवर त्यांनी इतकं प्रेम केलं. आपण स्वतःच्या प्रपंचावर तुम्ही मरपर्यंत प्रेम केलं. तुमच्या बरोबर सोना गोड बोलतात का? पोरं गोड बोलतात का? तोंडात पडली तुमची. तुम्हाला बरं झालं आते बाई आज गेले कीर्तनाला तिकडे खापल्या तरी बरं. तुम्ही का हसले मला कळलं. पण हे जर कळालं तर मी आता सारखं ती म्हणायला सांगणार नाही. दुसरा येईल त्याचा झालाय बाजार. कळून तर काही घेत नाही. याला हाही घेत नाही. म्हणणार आता त्या म्हणणाऱ्याला कळत नाही गुडगुड काय ते. जे छान ग्रहप्रबोध झाले त्यांना कळते काय गुडगुड चाललंय ते. गारुड्यावानी कधी ती गुडगुड मधला हे गोड म्हणजे ना बाकीच्याने ती कळत नाही. तो नियम आहे. पण त्याच्या डोळ्याला म्हणतो इतना कमी होतं रे छान होतं गोड होतं बसतात दोघं जण. इकडे सगळे जमा झाले. कृष्णा भूक लागली तरी आता काय करायचं. मग त्यांच्याकडे आलं तेव्हा पुढच्या दाराला बोललं तिथं आले का जा येत नाही. सगळी पोरं उपस्थित झाली. कृष्णाकडे आले. कृष्णा आता काय करायचं. म्हणलं काय झालं. त्या बाबा काकाने नाही जेवायला दिलं. पुढच्या दाराने कशाला गेले. मागच्या दाराने जावा. उषा काकू आशा काकू शिंदू काकू दे मागच्या दाराने जावा. ते मागच्या दाराने गेले. पण आता यांनी होम रिक्षा म्हटलं नाही. काका मागे येतील ना. त्यांनी हळूच केलं. काय म्हणा आम्ही बाळावर आलोय आज तरी नाही आणले. तुम्ही पुढं व्हा 10 मिनिटात आम्ही घेतो. यांनी पट 4 चपात्या भाकरी काय कृष्ण भेटायचंय. काय भेटायचंय. आपण आपल्याला जेव्हा भेटतो तेव्हा आत्मसाक्षात्कार जीवाशिवावसाठी भक्तीची आ पेठे झाली बेटी आत्मसाक्षात्कार्य पडे मिठी ते संधी माझी उठी अनिवार्य रुलन. आता प्रत्यक्ष परमात्मा त्याला यांनी गेल्या पटपट पण एक मारले तर ते आगाव रंगून नटून बाहेर पडायची सवय. तोंडावर पाणी मारलं कुंकू लावलं साडी बदलली अनक्षत एक ताट भरून बाजूला ठेवलं. पोरांना भूक लागली बालकाला भूक लागली. निवदाचं निमित्त करून उपाशी पाठवू नका. लगेच एवढा नैवेद्य बाजूला भरून ठेवा. त्या पोरांना द्या मालकाला द्या. तो बाजूला ठेवलेला नैवेद्य देव येऊन खाऊन जातो. आणि ते जर उपाशी गेले ना तर तुम्हाला उपाशी राहावं लागतं. हे लक्षात ठेवा. आपल्या रीती भाती काय माहित नाही. पूजा करायला वेळ नाही. फुल घ्या फुलाने पाणी टाका झाडून घ्या. पण देवाला पारुसा ठेवू नका. काय जीवावर आल्यासारखी पूजा करू नका. तो काही म्हणत नाही माझी पूजा करा. देवच नाही कळला आपल्याला. रोजच्या पुढे एवढं थेंब बर्फ किती सांगते मी. एक थेंबर दूध साखर ठेवा त्याच्यासमोर देवा घ्या म्हणावून आपण त्यावर कामाला जावं. तर कधी मिळतंय त्याला कधी नाही. बरं ठेवलाच निवत तर 2-4 दिवस पूजा बी नाही. मुंग्या खातात त्यालाही चावतात तुम्हालाही. आपल्याला देव आवडतच नाही. आणि मनामनीचा देव देवाला चालत नाही. लक्षात ठेवा. व्यवहारिक सत्य जर तुमच्या दोघांची भांडणं झाली तर तुमची भाजी बिघडते भाकरी करपते पोळी बिघडते. आणि देवाचा आपला वाद झाला तर देवाने जर कधी आपल्याला कुरवडी केली तर तो काय करील हे सांगता येत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून मग त्या येतात. आता हिने त्या अनारसेचं ताट उचललं वरदेव आतमध्ये आले. तोंडातला इडा बाहेर टाकला. पाणी दे. इतका वेळ चाललं तो प्राणायचा व्यायाचा पाणी दे. पाणी घेतलं गोळणा केलं. पुढे निघाले तोंड घेऊन. अहो कृष्ण बाळावर आला. सगळे त्यांनी गेले मी मागे राहिले. आणि आपला निवड भरून ठेवले ताट भर नैवेद्य मी. आणि मी आता कृष्णाकडे जाते. तुझ्या बापाने मला दिली का त्याला दिली. पण मी तुम्हाला दिली. त्याला कशाला दिली. पण मनात मध्ये त्याच्यामुळे तुमच्या पुढे उभी. हे कळावं बाईच्या सुटायचं रामपेत घाट सोडायचे असेल तर सगळीकडे देव पाहायचा असेल तर आधी आपल्यातला बघा. आधी आपल्यातला बघा. आणि आपल्यातलाच नाही कळाला तर असे किती जरी आले दुसरे
तरी काहीच उपयोग नाही. आधी आपल्यातला कळायला पाहिजे आणि आपल्यातला कळायला तर मग जे जे भेटे भूत तो म्हणजे भगवंत हा भक्ती योग निश्चित गान माझा. भक्ती योगच मदगती. भक्तीच्या योगाने भगवंताच्या गतीला पावता येतं आपल्याला. हे फार सोपं आहे. आता ती निघाली त्याने बांधली ना खांबाला, बाहेर आला, तुमच्या बायका गेल्या. तट उठून उभे राहिले म्हणा पुढची. आणि कुठे गेल्या? आमच्या कुठे गेल्या? तुझी या खांबाला बांधून ठेवली वाढला. बघू खांबाला बांधलेली तिची फजिती बघायला हे आले, ती मरूनच गेली. ते म्हणले तो बांधून ठेवली, ती मेली, आम्ही जाऊन घेऊन येतो. आता त्याला तिच्या रडत उभं बी राहता येईना. आणि ते सगळे गेले, हाय त्यांच्या बरोबर गेला. ही सगळ्यात पाठीमागे होती. मनाने ईश्वराचं नामस्मरण करायचे, मन निश्चित करायचे. माणसाची गती मनामुळे चालते, पण त्या गतीला जर तुम्हाला ईश्वरच्या सुखाकडे पाठवली, तीच मनाची गती, तर आनंद मिळेल. आता आणि शिंतीने तुझी ये संगती, इथे आल्यावरती मजा आहे का नाही, आनंद आहे का नाही, सुख आहे का नाही. ते आमची गेली वाटतात. त्यांच्या ताईचं कीर्तन होतं, गेली वाटतं. घरी भजन सुरू झालं, गेली वाटतं. गेलीच बघा ती. एक तर नवऱ्याला घेऊन आले आनंदी, सकाळी निघून इथं. विचार करा जरा थोडासा. इथं आल्यानंतर काय पाहायला मिळतं? लोकांना अवस्था नवीन वाटते आणि आपल्याला आतल्या परमात्म्याचा आनंद मिळतो. आता तुम्ही या कामेकीला रडत होत्या, काय होत होतं सांगा बरं? आनंद होत होतं का दुःख होत होतं तुम्हाला? आनंद. हा, मग न पाहिलेला न ऐकलेला ते इथं मिळतं. घरी काही एवढा वेळ बसायला मिळणार नाही, कोणाला रडायला मिळणार नाही. इथं गाळा काढलं तर लोकांना माहितीये यांच्या कीर्तनात काहीतरी गोंधळ. आता कीर्तनात गोंधळ आहे, नाचता देवाचा. आता तू केवढा चावळा गोंधळ असत, तो गोंधळ सुटली. इथं तरी बरे कपडे काढे तुमच्या अंगावर पिकत नाही, तुम्ही त्यांच्या अंगावर पिकत नाही. आणि मग हा आनंद कशाचा आहे? निश्चित मनाचा आहे. गायनाचे उडे हळूहळू आपल्या लिंगाल्या शक्ती गती नाक डोळे टाकोणी या पळती रांडा पोरे अतिशक्ती क्षीण झाली. जे मुलं इकडं तिकडं पळत येऊन आपली पापी घेतात ते मुलं आज आपले तोंड पाहून तोंड फिरवतात. ज्या सुना नवीन आई 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 म्हणून नका ग आत्या म्हणे, मला आई म्हटलेलं आवडतच नाही. कारण हिची आई खाटावर बसून टीव्ही पाहिली आणि याची आई दारात बसून भांडी घासायची घाई. कशाला तुम्ही त्या आई म्हणता सासूला? अपमान आहे आई या शब्दाचा. आई या शब्दाचा अपमान आहे. तुम्ही रोज सासूला तर भांडी घासायला लावत असाल तर तिने तिच्या मनाने घासणं वेगळं आणि आपण अधिकारवाणीने तिला कामाला लावणं वेगळं. रामकृष्ण अरे फार समाज काम करून एक पाहायला मिळतं पहा. तो रोज मी सांगितलं म्हणून मी काही कोणी सासू नाही आई नाही त्यामुळे मला काही घेणं नाही. त्या सासा जाणी आणि त्या सुना जाणी, पण त्या काळच्या सासा रिकाम्या होत्या. मनात आलं आपलं घेतलं, मी जाऊन येते का सुनबाई? ती ना नवऱ्याला विचार ना सुनाला लेकाला विचार. अशा सासा होत्या. आताच्या सासा म्हणतात ताई वराला सांगावं लागेल मला कीर्तनाला जायची आणि सुनाला सांगावं लागेल आणि तो हा म्हणलं तर ती हा म्हणत, ती हा म्हणली तर तो हा म्हणून तुमकी घ्या पटापटा मला ते येईल जाऊन. स्वातंत्र्य गमवायची काही गरज आहे? स्वातंत्र्य गमवून बसला आज तुम्ही सगळं. पोरगी आली, आई मी चालले मैत्रिणीकडे. कशाला ग? कृष्ण येणार आहे तिथं गप्पा मारायला. लेक स्वतंत्र, सासू स्वतंत्र, कोणी लेकी कोणी सुना, कोणी परतंत्र सुना. सुनलेलं जायचंय आता कृष्णाकडे. जाता येते का तिला? जाता येत नाही. ती मनानेच गेली. कृष्णाच्या तोंडात आणायच्यावरती दमाग सगळ्या हातात खेळ गपगप गडगड गडगड करीत चालल्या होत्या. आल्या तिथं घरी होती ना का आपण आलो तेव्हा? हातपाय तोंड धुवत होती मागच्या दाराला. आपण निघालो तिचं काही आवडलं नव्हतं. ती आपल्या पुढे कशी आली? ती पण अगदच पाहत नाही, कारण ती आता ती हात नाही. ती आता तत्वामध्ये गेली नाही, ती आनंदात आहे, पण तिने धारण केले देवाजवळ जाऊन तिने. आता निश्चित नाही देखील येते पण भोग सुखाचे सोहळे
तिने सांगितलं आता तिला विचारलं ती कशाला बोलती तिशी ती बोलत नाही ती कृष्णाला घे तो पट दोनच्या नादाचे गातो आता यांच्यासाठी कुठेशी देवा आम्ही आलो ना तुला घेऊ देव म्हणतो ठेवा एकत्र करून खाऊ काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या आणि रहस्ते भाग्याचा तो पावी तेथे विचार करा सगळ्यांना मिळणारच नाही आणि मिळालं तरी कळलंच असं नाही हा विषय कळणं पण तेवढं दुर्मिळ आहे निश्चिंत काय पाहिलं नाही तुम्ही अष्टसाती भावाचं वर्णन लोकांनी कधी केलं का आतापर्यंत याच्या मागे नाही केलं काय ऐकलं नाही तुम्ही देव आहे हे नाही कोणी सांगितलं ऐकलं आम्ही म्हणून त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या नाही देखिले ते मिळे हो नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे हो नाही देखिले ते मिळे व्यवहारिक सत्यातलं सुख आहे ना ते सांगतात ते क्षणिक सुख आहे आणि तिथे गेलं त्याला पाहिलं तो पोटात तो आनंद झाला डोळ्याला पाणी आलं तो आतला आनंद देवाकडे गेल्यावर मिळतोय संतांकडे गेल्यावर मिळतोय सद्गुरूला पाहिलं आपल्या एकमेकाला गुरुबंधूंना पाहिलं तर एकमेकांबद्दल जो आदर आणि प्रेम तयार होत आहे हे तुम्हाला व्यवहारिक सत्तेमध्ये मिळणार नाही म्हणून ते सांगत नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे डोळ्याने असं प्रेम पाहिलंच नाही घेणं नाही देणं नाही विषय नाही वासना नाही पण प्रेम आहे ते नाही देखील ते मिळे ते भोग सुखाचे सोहळे डोळ्याने काही दिसतं नवरा बायका पोरं सगळं दिसतं डोळ्याला जगत दिसतं आणि जग तर कसं आहे भ्रम आहे आम्ही भ्रांतीपासून हिरत आले गुरु वाक्य मला दूत आले आत्मस्वरूपी घात आले हरवणिया पाचवं कुठपर्यंत आता समजलं मला याच्यात माझा हरिदास काय समजलं मला हे काय आहे दिसायला जगत आहे असायला चैतन्य आहे एका जनार्दनी एकापणे चैतन्याची चैतन्य आहे आणि मग आनंद होता तुम्हाला पाहिलं नाही का भोग सुखाचे आता तुम्ही मला काही गोष्ट काही विषय काही वासना प्रेम आणि आनंद याला म्हणायचं भोग सुखाची सोय काहीच नाही तिथं काहीच नाही पण आनंद निर्विषय निर्विकल्प आनंद आपल्याला मिळतो घरी मात्र तुम्ही किती काम करीत करीत मला तुम्हाला नवराही चांगलं मिळणार नाही पगारवाली सून आली ना सासरा तिची बाजू घेतो मला माहिती तू काय करीती तू काय केलं आतापर्यंत बिनाक्कल किती आपला चानी होते हा बिनाक्कल नवरा मिळणार तुला त्याला ही अक्कल नाही ह्यांनी गाव उंडरलं हिने पोरं शिकून मोठी केली आणि सगळं घर बसवलं आणि तिला म्हणतो तू काय करते तिला सुनबाईला चहा नेऊन दे नवरा सोडायचा नाळंदीला जाऊन राहायचं बरं झालं मंत्र दिला आज तुम्हाला का वाटतं पाठी जातील काही यांना आज रीत नाही कळाली त्या प्रपंचाची कसा करावा ते प्रपंच कसा करावे ज्ञानोबाने सांगावं तुकोबाने सांगावं आणि तुम्ही आपण फक्त ऐकावं आणि सोडून द्यावं मग त्या गोपिकांना इतका त्याचा छंद लागला होता आरशा पुढं वर राहायचं आणि डोळ्याच्या वर कुंकू लावायचं
कपाळावर काजळ लावायचं. कपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू त्याच्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला गाणे मी घर धंदा विसरले. काय झालं? आवाज आला. राधेने काय केलं? एवढी मोठी राधेने, एवढी मोठी रवी, आणि त्यात पाणी टाकलं. आता ते पाणी टाकून त्याच्यामध्ये दह्याच्या बरण्या वतायच्या. पण हरीला पाहुणी भुलली चित्ता मंदिरी घुसळीत ढेरा रिता. सासू म्हणजे खडबड आवाज येते. राधे बरणी नाही म्हणजे धूप काढते मी जरा. राधनी धुते म्हटली. राधनीतलं पाणी खाली ओतलं. त्याच्याकडे पाच पाच त्याच्यामध्ये दही टाकलं. बाळा करू दे रे मंथना. तो आला तिकडनं. एक म्हातारी हलवत होती रवी. तो आला. हात डेऱ्यामध्ये घालायला लागला. ती ओरडली, डेऱ्यात हात घाल नको बघ, तुला मी गोडीत सांगते. हात अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात. अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात. तुला तिच्या त्याच्यात हात घालायचा. कधी सुनेच्या तोंडाला लावायचं, कधी म्हातारीच्या तोंडाला लावायचं. यांनी दह्या दुधाच्या घागरी भरायच्या आणि मथुरेला जायचं. आणि मथुरेला निघाल्यानंतर विसर पडायचं त्यांना. अपुरियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके आकाळी शिवलीचे देखिला डोळा भैसला मणी तोची वदनी उच्चारी. आणि मग त्यांच्या स्थिती कशी गोपिकांची विचार करायचा. हरिरथा चपळाणारी लागवरी नरिगती अवघ्या संगे सर्वोत्तम भोगी काम भोगीता भोग सुखाचे. प्रत्येक इच्छा प्रत्येक अपेक्षा ती त्याची आणि त्याच्या सत्तेने. आपला तिथं काही संबंध नाही. अशा रीतीने जर तुम्ही कधी प्रपंच केला तर देव तुमच्या सतत जवळ आहे. सततम कीर्तयंतो मा. सतत माझे नामस्मरण करा, चिंतन करा, परमात्म्यावर नामावर प्रेम करा. भागवता हा जन्म पावसी हे तो न घडे रे सायाशी. परमात्म्याने शरीर दिले त्याचे उपकार माना. त्यांनी दिलंय, पाठवलंही तर आपल्याला काहीतरी जगामध्ये काम करायला. तर आपण आपलंच काम करत बसलो. आपण त्याचं काम काहीच करत नाही. आणि त्याचं काम म्हणजे नामस्मरण करणं, चिंतन करणं. त्या सगळ्या त्यांनी काम करता 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 मथुरेला निघाले. मग तो रस्त्यात उभा राहिला. थोडं ताक दूध दे, ताक दे, लोणी दे. अरे कान्हा अरे कृष्णा नको करू रे मस्करी. मला जाऊ दे मथुरे बाजारी. घरी गेल्यावर उशीर झाल्यावर सासू मारेल म्हातारी. मला जाऊ दे मथुरे बाजारी. तिथे गेल्यावर त्यांची किती निश्चिंतता आहे. गोविंद घ्या कोणी तव तव हसती. आणि सीतेचे मन तुम्ही ऐके झाले. कृष्णरूप झालं. काय झालं? कृष्णरूप झालं. तुम्हाला आपल्याला दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता तरी मुख गोविंदाचे. रंगाने रंगत गुलगुला बोलत असुर रुळत पायातळी. नाम
हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा फुलली या. त्याच्या हातातलं लोणी आपल्याला मिळाले म्हणून आपला हा सत्य. तर आम्ही कसे तुमच्या गावाला येतो? काय याई नाही बाई नाही देणं नाही घेणं नाही काही कसल्याची अपेक्षा काल नाही आज नाही उद्या नाही असं जीवन त्या परमात्म्याने आपलं करून टाकलं. एक बाबांसारखा महात्मा भेटला नसता. आता तर आम्ही तुमच्या गावाला यायचं काहीच कारण नाही. पायी पाहुण्यांकडे जायची मला काही पहिलीच सवय नाही. आता इकडे आलो तर अजूनच नाही. पण ज्या परमात्म्याने तुम्हाला मला शरीर दिलं त्याचं परत एकदा प्रेमाने भजन करा. दही भाताची शिदोरी अबक दुबक तिबक त्रिकोण खेळ मांडो खेळ विटी दांडू पोऱ्या खेळ विटी दांडू खेळ खेळून लंगली पोरे. आणि मग त्यांनी काय केलं? सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र केल्यानंतर त्या सगळ्यांना वाटल्या. एकमेकामुखी देऊ सुखे घालू हुंबरी. जोपर्यंत आपल्याला या आतली हुंबर एक परमात्म्याचं अगणित असं प्रेम आपल्या आतमध्ये भरलेलं आहे. बाहेरच्या प्रेमाने तुम्हाला ते मिळणार नाही. विषयाच्या संगे नको जाऊ म्हणा. पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली बघ चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा विषय ओढी बोलले जीव. कोण करील यांची कीव नवपजे नारायणी भाव पावोणी ठाव नरदेहा. तेव्हा मी तुझा आहे. हा बंगला गाडी पैसा अडकायचा तुझे तू मला दिले तो ठेवून घेणारे म्हणून तुमचं कोणाचे हे ग्रहादेह घर बंगला गाडी पैसा अडका त्यांनी तुम्हाला दिला तो ठेवून घेणारे म्हणून ते तुमचं नाही. नातेवाईक तुम्ही बरोबर आणलेले नाहीत म्हणून तुमच्या बरोबर येणार नाहीत. सुंदर असं सौंदर्य दिलं तर एक दिवस तू काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या परमात्म्यावर प्रेम करा. काय करा? त्याच्यावरती प्रेम करा. घरी जर घराकडे वळून पाहिलं तर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पोर. एकमेकांना आपण आता इथे भेटलो. मला ते भेटले होते ताई तिथं कापऱ्यावरचे सप्त्यामध्ये मला पंढरपुरात भेटल्या होत्या. क्षेत्र भेटी महत्वाची असते. सप्ताहातली भेट एक महत्वाची असते. क्षेत्रात आपण आज बरोबर गेलो पण उद्या एखादा भेटला तर मला ताई भेटली होती तिथे कुठे पंढरपुरात. मग आज नव्हती भेटली का? क्षेत्र भेट संत भेट आणि सप्ताहाची भेट काही आगळी वेगळी असते. त्यांनी सांगितलेलं आता आम्हाला सापडलं न वज दौडीता सापडला हरी हृदय मंदिर त्याची सरली येरधार झाला सफळ व्यापार. ज्ञानेश्वर माऊली काला केला. गोपाळांना खायला घातलं आणि ती गोपाळ भाऊ करून संपूर्ण
गोकुळाचं नाही, बरसाना असेल. तुम्हाला माहित नाही, मी महिना वृंदावनला राहून आलेला आहे. तिथे वृंदावनमध्ये होळी करतात. आपल्या रंगपंचमी पासून 42 दिवस होळी असते. नवे कपडे घालून लोक बरसाण्याला, आनंद गावला, गाऊबाबाच्या गावला, सगळे 45 गावला होळी करतात. 45 दिवस. मग कोणी नवे कपडे असे घालून झालं ना, असे खालून वरपर्यंत घोळून खालपर्यंत आजही पिचकारी मारतात. माणूस असो किंवा बाई असो. राधे बावळी देवी का, हट बाजू, राधे राधे, इथून तिथून वृंदावनमध्ये. कारण तो देव भक्ताच्या ताब्यात असतो. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, कसा सावता सागर प्रेमाचा आगर, जन्मला निधान माळी आगरी. एक प्रेमाचा आगर म्हटले सावता बाबाला, सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. ते आगर संतांकडे असतंय. अरे पैसा कोणी मिळवून, माणसं जोडणं महत्वाचं आहे. जो तशी ज्योत लगते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. माझी बाबा म्हणजे सिनेमावाल्याला करायला, त्या दारा कोणक्याला केलं, जागून गेली ज्ञानेश्वरी. माणसा परत मेंढरवरी माणसा. तुम्हाला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी. सोनियाचा दिनुम्या आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपी प्रगट पैदाला. म्हणून त्यांनी काला केला, आपणही काला केला. या ठिकाणी जमेल तसा करविली तशी केली कटकट. बरे का नीत देवदाने, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्पितचे भक्ती. म्हणून जरी गेल गंगावती स्वीकारालती. ज्ञानेश्वर तुका म्हणे आम्ही न जो दवडे, ओ तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. आम्ही